नमस्कार मैत्रिणींनो, बाळंतपणानंतर आईला ताकद मिळावी म्हणून खास असे लाडू बनवले जातात. डिलिव्हरीनंतर स्त्रीचे शरीर खूप थकलेले असते. अशा वेळेस शरीराला भरपूर ऊर्जा आणि ताकद मिळावी ही मेथी डिंकचे लाडू. आज आपण हेच लाडू कसे बनवायचे अगदी सोप्या पद्धतीने बघणार आहोत. सर्वात प्रथम आपण पूर्वतयारी करून घेऊ. डिंक मिक्सरमध्ये बारीक पूड करून घेऊ. त्यानंतर कढईत कडकडीत तूप गरम करून घेऊ आणि ते डिंक फुलवून घेऊया. फुलवलेला डिंक 3 दिवस असाच ठेवून द्यायचा. त्यामुळे तुपात छान तो डिंक मुरतो आणि हा डिंक आपण लाडवात वापरणार. लाडू बनवण्याच्या आदल्या दिवशी आपण मेथी दाणे मिक्सरमध्ये बारीक करून घेतले. त्यामध्ये थोडे दूध घालून ते दुधात छान मुरू दिले. त्यामुळे काय होते, मेथीचा कडूपणा कमी होतो. पूर्वतयारी जर झाली असेल तर खूप झटपट हे लाडू तयार होतात. आता या ठिकाणी मी गव्हाचं पीठ घेतले. त्यामध्ये थोडं दूध घालून घेतलं आणि छानपैकी चोळून घेतलं. त्यामुळे रवाळ असं टेक्स्चर पिठाला येते. आता आपण पॅनमध्ये भिजवलेली मेथी पावडर तूप टाकून छानपैकी खरपूस भाजून घेऊया. सुके खोबरे, बदाम, तीळ हे सर्व साहित्य छान भाजून घेऊया. आता मोठ्या भांड्यात आपण भाजलेले गव्हाचे पीठ, मेथीची पावडर, भाजून घेतलेले खोबरे, भाजलेली तीळ आणि 3 दिवस मुरवत ठेवलेले डिंक, त्याबरोबर बदामाची जाडसर पूड, आवडीप्रमाणे सुंठ पावडर, वेलची पावडर हे सर्व साहित्य एकत्र एकजीव करून घेऊया. हवे असलेस थोडे तूप घालून ते पुन्हा मिश्रण एकजीव करून घ्यायचं. एका वेगळ्या भांड्यात गुळाचा पाक तयार करून घेऊ. तो तयार मिश्रणात मिसळून घेऊया. मिश्रण थोडे थंड झाले की छान गोल लाडू वळवून घ्या. तर मग मैत्रिणींनो, तयार आहेत आपले पौष्टिक आणि स्वादिष्ट असे मेथी डिंक लाडू. या लाडूंमुळे पाठदुखी, सांधेदुखी कमी होतेच, गॅस अपचनही कमी होते, कॅल्शियम मिळते, हाडांना बळकटी मिळते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्यासोबत राहा. धन्यवाद.